अस्सलाम वालेकुम नाजरीन. आपण बघत आहोत कोकणी न्यूज आणि मी आहे मुक्तार सुर्वे. नाजरीन, आज बघत असाल तुम्ही माझ्या माथ्यावर काली पट्टी आहे आणि माझ्या हातावर पण काली पट्टी आहे. खबर तर आपल्या सगळ्याला माहिती आहे की गेल्या 2 दिवसापासून दिल्ली जंतर मंतरवर आपल्या पोरांवर काय जुल्म सितम चाललेलो आहे आणि सोशल मीडियाच्या जरिये, टी व्ही चॅनलच्या जरिये, के व्हॉट्सअप या फेसबुकच्या जरिये आपल्याला ते नजारं बघ्या मिळलं असतील. वाकई इतकं माहिती असेल. मी ह्या आपल्या चॅनलच्या मार्फत आणि आपल्या ह्या कोकणी न्यूजच्या व्ह्यूअरच्या मार्फत एकच पैगाम देना चाहता है की आम्ही त्या स्टुडंटच्या संघात, ज्यांच्या की संघात जुलूम झालं, चोरी आणि शीनाजोरी बोलतात ना, ती आपल्या सरकारची सध्या पॉलिसी चालू आहे. काय मागतात आपली ती पोरा, काय मागतात ते स्टुडंट जी की त्यांच्या संघात नाइंसाफी झाली, त्याच्याबद्दल इन्साफ मागतात. गेल्या 22 दिवसाखेनं आपली ही येणारी नस्ल, आपले ही नौजवान आपल्या ह्या देशाच्या मुस्तकबिल एक आपल्या हक्काचा आवाज बुलंद करत बसलोय. त्याच्यावर ऐसो जुलूम सितम, त्याला शॉक देण्यापासून, आंसू गेले सोडण्यापासून, त्यांच्यावर पत्तरबाजी करण्यापासून, त्यांच्यावर लाठीचार्ज आणि ऐसो लाठीचार्ज ते 12 आणि 15 वर्षाचे जो पोरे होतो त्याच्यावर एक मेल पोलीस अत्याचार करते, त्यांची बेहुरमती करते, त्यांची कापरा फाडते. किती ही शर्मची बात आहे. त्यांचा मुद्दो काय? त्यांचा मुद्दो ह्योच की जी पेपर लीक झालं, जी पेपरची चोरी झाली आणि त्यांच्या संघात जी नाइंसाफी झाली त्याच्याबद्दल इन्साफ मागतात. शरम येईल पाहिजे. ऐशा ह्यातला नेटच्या एक्झामला जेव्हा ह्यो सगळो गोंधळ झालो, ह्यो लोचो झालो, 20 पोरांनी सुसाईड केले. किती शर्मची बात आहे. माझ्या ह्या पसे मंजरला तुम्ही हे नजारा, ह्या पोलीसचा अत्याचार बघत असाल. काय कर्याचा खते जायचा आज ह्यो सवाल न सिर्फ त्या स्टुडंटच्या बाऱ्यात आहे, बल्कि देशच्या प्रत्येक अवामला ह्यो सवाल पैदा केलेला. हे त्या स्टुडंट लोकांनी काय करायचा, कुणाशी इन्साफ मागायचा. पण ह्यो जो तुम्ही तस्वीर बघता ना, तर अल्लामा इक्बालने एक शेर बोलले ना, लिखले ना कि अकाबी रूह जब बेदार होती है नौजवानों में, अकाबी रूह जब बेदार होती है नौजवानों में, मंजिलें उनको नजर आती है अपने आसमानों में. ही सरकारचं शासन, सरकारची सत्ता आणि जाणी चीज आहे. पण सगळ्यात जे आपल्याला सपना आहे, समालना आहे, ते आपल्या देशचा मुस्तकबिल. हो, आपण बोलू शकता की ज्याची बायको नाही, ज्याला पोरा नाही, त्याला काय हो एहसास हो.
जागा होणार. तेव्हा आम्ही कोकणी न्यूज आम्ही त्या पोरांच्या संघात, त्या स्टुडंटच्या संघात. हा, आणि मी तुम्हाला बोलताय ना की हर एक अंधेऱ्यातनं एक उम्मीदची नवी किरण फुटतात. इतकाच बोलीन की माझा भारत महान है, महान होता आणि महान रे. का की आयुष्यातलं काही अशी जो तस्वीर निघून राहिल्यात ना, ते आपल्याला त्याच्यापासून एक उमेद बांधली जाते की भारत जिंदा आहे, भारतची अवाम जिंदा आहे, भारतचा सेक्युलरिझम जिंदा आहे. का की ह्यातनं पण एक तस्वीर निघून येईल की भारत आणि भारतीय अवामची एकता जी आहे ना, ती हमेशा जिंदाबाद होती, जिंदाबाद है आणि जिंदाबाद है. का की आपण सगळे इंसान आहोत, आपण सगळे भारतीय आहोत. अशा वक्तातला कल जेव्हा बघला की एक जंतर मंतरच्या मस्जिदीतनं पोरांची हेल्प केली गेली, त्यांना पाणी, नाश्ता पाणी दिला गेला. वाकई आज आपण जंतर मंतरवर बघताव ना की खरोखर ह्या पोरांनी, ह्या स्टुडंटनी एक आपल्या भारताची आत्मा जागवली ना. त्यासाठी हे ना त्या स्टुडंटला सल्यूट है, सलाम है. मार खान पण, तकलीफ ओरून पण त्यांनी आज आपल्या भारतीय अवामला जागा केली ना. वाकई त्या स्टुडंटला सलाम आहे. आणि त्यातला बघ्या गेला तर अगदी 12-15 वर्षाच्या स्टुडंटपासून माशाल्लाह मोके सोशल वर्कर, फिल्म ॲक्टर्स आणि पॉलिटिकल पार्टी पण त्यातला शामिल आहात. पॉलिटिकल लोकांची आपलं काही मफाद होऊ शकतात, आपलीच काही मजबुरी होऊ शकते, पण सही जी भारत आहे ना, ती आज जंतर मंतरवर जागला आहे. आणि सरकारची बेहिसी ही लोकांवर जाहीर झाली. मग चाहे ती शाहीनबागचं आंदोलन असो, किसानचं आंदोलन असो, फौजी लोकांचं आंदोलन असो, तऱ्हातऱ्हाची आंदोलन होती. पण सरकारपासून एकच एक मेसेज मिळलो की ही ती हुकुमशाही आहे. पण आपल्या ह्या स्टुडंट लोकांनी ही हुकुमशाही जी आहे आज मोडले ना. आणि ऐशातला आपण जर दिल्ली जंतर मंतरवर नाही पोचू शकलो तर आपल्या जागेशी आपण त्यांच्यासाठी दुआ करूया. का की हे जर दिल्ली पोलीसचा जी जुल्म आहे ती बघून हर आंख नम है आणि हर दिल दुखी है. आणि ती दोहरा दुःख ह्यासाठी की आपली सरकार, आपण निवडून दिलेली सरकार आपल्यावर इतकं अत्याचार करते. आणि अत्याचार सहन करणं पण पाप आहे. तेव्हा परत आम्ही आमच्या कोकणी न्यूज आणि कोकणी न्यूजच्या सगळ्या व्ह्युअरच्या एकांशी आम्ही त्या स्टुडंटला सलाम पेश करतो आणि आम्ही त्यांच्या संघात आहोत हे आता आम्ही जाहीर करतो. बघत राहा आपलं हो कोकणी न्यूज. आणि आजची आपली ही बात, आजचं आपलं हे तफसीर हो जर तुम्हाला पसंत आलं असेल तर लाजिम तुम्ही चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत राहा आपलं ह्यो कोकणी न्यूज. अल्लाह हाफिज.